हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या आज व्हिडिओमध्ये. तर आज मी जाणार आहे अदराई जंगल ट्रेकला. हा वन ऑफ द मोस्ट फेमस मान्सून ट्रेक आहे. तर या ट्रेकसाठी मला पोचायचं आहे खिरेश्वर या बेस विलेजला. तिथून ॲक्च्युअल हा ट्रेक चालू होईल. तर खिरेश्वर ह्या बेस विलेज इथून अराउंड मला 90 किलोमीटर दाखवते. म्हणजे पकडून चला आपल्याला 1.5-2 तास लागतील. गुगल मॅपनुसार तर 2-2.5 तास दाखवते. म्हणजे रोडची कंडिशन तेवढी चांगली नसेल तर पोचायला आपल्याला वेळ लागेलच. आणि त्याचबरोबर आम्ही ट्रेक गाईड पण बुक केलेला आहे. त्याचं इंट्रोडक्शन मी पुढे व्हिडिओमध्ये देईलच. चला मग आपण निघूया. अशा प्रकारे मी निघालेलो आहे. स्वप्नील आपली वाट बघतोय. लेट्स गो. रस्त्याची अवस्था एकदम निंदनीय रस्त्याची अवस्था आहे. यावर किती बोलणं, जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. काय नाही करू शकत. चल धाव धाव. मी पण रेनकोट नाही वेअर गेला, बोला पाऊस गेलाय. चलो जो पूर्ण होत नाही रे. जो पूर्ण झाली तरी मग तू बोलवता नाईट मारू तिकडे. बसने तर अजून वाट लागली असं. गेलो सर बसने. वेलकम टू स्वप्नील. लेट्स गो. अजून आले गणपती बाप्पा मोरया. पूर्ण हा ब्रिज आहे ना, आधी चांगला होता पण आता बघ पूर्ण अवस्था खराब आहे ब्रिजची. हा गव्हर्नमेंट फक्त टॅक्स वाढवते, काम तर पूर्ण खडकलाच काम आहे. हे काय काय टाकलंय काय माहिती, पूर्ण उकडून निघालंय. थोडंच पुढे आलो होतो पण आता पाऊस चालू झाला आहे. आणि ही आपली उल्हास नदी, जिचं आपल्याला पाणी प्यायला मिळतं, बऱ्यापैकी भरलेली दिसते. आता असं वाटतं रेनकोट वेअर करायला लागणार आहे. कुठेतरी थांबायला लागणार आहे रेनकोट वेअर करायला. फुल ऑफ रोडिंग पॅच आहे इथे. रस्त्याचं काम कधी होणार काय माहिती नाही. फुल खड्ड्याचा पॅच आहे हा.
परत कुठे चांगला रस्ता लागला होता, परत हा खड्ड्याचा पॅच. याच्यामुळेच गुगल मॅप सांगत होता की 2-2.5 तासात पोहोचलेला. तर मित्रांनो, आम्ही घेतला आहे छोटासा ब्रेक. शिवनेरी मिसळ शोधता शोधता आमची मागे निघून गेली. मी याला शिवनेरी मिसळचा हे दाखवलेलं, आश्वासन दिलेलं. शिवनेरी मिसळ मागे गेल्यावर बोलतोय अरे ही असेल इकडे. अरे माझं लक्ष नव्हतं, पण तू तर बघू शकत होता ना. मला काय माहिती तू बोल. मी तर बाईक चालू होतो. स्वप्नील बघू शकत होता. काय बोलला पुणेरी मिसळ खायची. आता मी थोडी मग शिवनेरी मिसळ शोधेल, मी पुणेरी मिसळ शोधणार. शिवनेरी मिसळ ते फेमस आहे. तर आम्ही माळशेज घाटच्या जस्ट अलीकडे एक छोटासा ब्रेक घेतलाय. थोडासा खाऊन निघू आम्ही इथे. 5 स्टार. हां, हॉटेल 5 स्टार. बघू आता क्वालिटी किती 5 स्टार आहे हॉटेलची. तर आम्ही ऑर्डर केली आहे मिक्स भजी, कांदा आणि बटाटा भजी. सोबत मम्मीने दिलेले काय पराठे आणि आपली गरम गरम चाय. पावसामध्ये भजीचा स्वाद एक नंबर आहे. काय बोलतो? एन्जॉईंग. तर इथून आम्ही खाऊन निघू. इथून अराऊंड आम्हाला दाखवते 26 किलोमीटर आहे अजून. तर बघूया आता. तर जाईल, आम्ही फटाफट पोचून जाऊ. ऑलरेडी लेट झालं आहे. तर मित्रांनो, आम्ही थांबलो आहे माळशेज घाटाच्या इथे. तर इथे आम्ही मॅगी खाऊन थोडासा चहा वगैरे घेऊन आम्ही निघू परत. इथे भारी खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे वरतून. बघा, पूर्णपणे धुक्याची चादर पसरलेली आहे. आणि हा बऱ्यापैकी आम्ही कॅप्चर पण केलेला आहे व्ह्यू, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. खूप मस्त वाटतं आहे. एकदम चिल्ड वातावरण आहे आणि थंडी पण तेवढी वाजते. भले आम्ही रेनकोट वेअर केला आहे, पण पाऊस कंटिन्यू चालू आहे. अजून आता 20-25 मिनटं लागतील आम्हाला आमच्या लोकेशनपर्यंत पोचायला. आमचा गाईड कधीपासून वाट बघतो आहे, पण आम्ही केलं आहे लेट. कारण रस्त्याची पण हालत तेवढी चांगली नाही आहे जेवढी असायला पाहिजे. रस्ते जागोजागी खराब आहेत, खड्डे आहेत, त्याच्यामुळे जास्त उशीर झाला आहे. पण इथं मॅगी खाऊया आणि आपण निघूया.
तर मित्रांनो फायनली पोचलेलो आहे जिथून आपल्याला ॲक्च्युअल ट्रेक चालू करायचा आहे. तर इथून गाडी पार्क केली आहे आणि तिथं पिंपळगावचा हा डॅम्प आहे, जो डॅम्पला फॉलो करत आम्ही पोचलेलो आहे. ॲक्च्युली माळशेजवरून येताना एक महाराजा हॉटेल लागतं, तिथून लेफ्ट मारला की तुम्हाला डॅम्प लागेल. त्या डॅम्पला फॉलो करत आपल्याला या खिरेश्वर या विलेजला पोचायचं आहे. तर सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली आहे, त्यामुळे दिसत तर काय नाही आहे. इथे महादेवाचं मंदिर आहे, तिथे पहिलं आपण दर्शन करू आणि त्यानंतर ॲक्च्युअल आपला हा ट्रेक चालू होईल. आज खरंच खतरनाक पाऊस पडला आहे, अनलिमिटेड. रेनकोट वेअर केला आहे पण पूर्ण भिजून गेलं आहे. तर आजच्या ट्रेकचे गाईड आहेत आपले, काय नाव? किरण आपल्यासोबत आजच्या ट्रेकसाठी असणार आहे. तर किरण आपल्याला सांगतायत की हे मंदिर पांडवकालीन आहे ना? पांडवच्या आणि हे कन्स्ट्रक्शन आत्ता करण्यात आलेलं आहे. आपण बघूया, खूप पुरातन काळात मंदिर आहे, खूप सुंदर असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. आतमध्ये जाऊन बघू. आतमधून पण सुंदर असं आपल्याला हे स्ट्रक्चर बघायला भेटतं. वरती घुमट पण बघा किती सुंदर आहे. तर मित्रांनो, आपला हा ट्रेक चालू झालेला आहे. पाहू शकता तिथे नागेश्वर मंदिर आहे, त्याच्या बरोबर मागच्या साईडला हा ट्रेक चालू होतो. पोचायचं होतं लवकर पण बऱ्यापैकी लेट झाला आहे. पिंपळगाव जो हा डॅम्प आहे त्याला फॉलो करत आपण या खिरेश्वर विलेजला पोचलेलो आहे. बघूया आपल्याला किती वेळ लागतो हा पूर्ण ट्रेक संपवायला. सुमारे 5 किलोमीटर अंतर असलेला हा अद्राई जंगल ट्रेक 2 भागात विभागलेला आहे. पहिल्या भागात आपल्याला पाहायला मिळतो काळू वॉटरफॉलचा अद्भुत आणि अविस्मरणीय दृश्य आणि दुसऱ्या भागात आहे जंगल ट्रेक, जो ट्रेक एका वॉटरफॉल पर्यंत जाऊन संपतो. तर हे आहे कोणतं आहे? साबरकांडाचं वनस्पती. हे औषधी वनस्पती आहे. तर या वनस्पतीचा उपयोग मोस्टली खोकल्यासाठी होता ना, खोकल्यासाठी केला जातो. खूप रामबाण उपाय आहे. ज्याचा खोकला जात नसेल तर या साबरकांड्या वनस्पती, औषधी वनस्पतीचा यूज करू शकतात. ही तुम्हाला मोस्टली जंगलामध्ये पाहायला मिळेल. हां, जाळी करून नाही का मुका ती काय याला लागतात या झाडाला. हां, हे करवंदाचं झाड आहे, पण आता उन्हाळ्यात येतात मोस्टली. तर हे साबरकांड्याच्या आपल्याला भीमाशंकर ट्रेकला पण दिसलेल्या वनस्पती तर मोस्टली या जंगलात आढळतात आणि खूप औषधी आहेत. काळू वॉटरफॉल पाहायला आलो आहे, पण पाहू शकता पूर्णपणे
धुक्याची चादर सगळीकडे पसरलेली आहे. काय माहिती आपल्याला काळू वॉटरफॉल पाहायला मिळेल का नाही, मुश्किल आहे. पण आपण तिथे जाऊन थोडा वेट करूया. काळू वॉटरफॉल दुनियाभरचा लांब आहे तिकडे. इकडचे समोरचेच लोक दिसत नाहीत, तो काळू वॉटरफॉल काय दिसणार आहे. भरपूरच धुकं आहे रे. चल बाय राम भरोसे. तर मित्रांनो, परफेक्टली मी समोर काळू वॉटरफॉलच्या व्ह्यूच्या समोर उभा आहे. परंतु पाहू शकता पूर्णपणे धुक्याने पसरलेलं आहे. आणि इथे लोक पण वाट बघतायत की धुकं जाते आणि त्यांना व्ह्यू पाहायला मिळेल. पाहू चारी बाजूने धुकंच आहे. काय वाटत नाही की जाईल धुकं. तर विचार करतोय 5 मिनटं वाट बघेल, नंतर डायरेक्ट आम्ही जंगल ट्रेक करून परत इथं पुन्हा येऊन पाहायला की धुकं गेलं आहे का नाही, तेव्हा आपल्याला पाहायला मिळतो का नाही हा व्ह्यू. पाऊस जरा थांबला पाहिजे होता, नाही तर आपल्याला पाहायला मिळाला असता. आवाज तर येतोय जोरात. परफेक्ट त्या डायरेक्शनला आहे आपला काळू वॉटरफॉलचा. तर मित्रांनो, आपल्याला काळू वॉटरफॉलचा व्ह्यू पाहायला तर नाही मिळाला. तर आता आपण पहिला जंगल ट्रेक कंप्लीट करू आणि परत येऊ, बघू आपल्याला पाहायला मिळतो का नाही. काल स्वप्नील निराशा हाती लागली आपल्या. निराशा वगैरे काय नाही बाबा. पण नाही ठीक आहे, आता नाही मिळाला त्याला काय गोष्टी. इथे पोहोचणं इम्पॉर्टंट होतं ना. जंगल ट्रेक आहे. हां, जंगल ट्रेक आहे, तो पण इंटरेस्टिंग असणार आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. ॲडव्हेंचर महत्त्वाचं आहे आयुष्यात. ॲडव्हेंचर नाही तर काय नाही. तुला तू कुठे कोणत्या कंपनीत काय काम केलं लक्षात राहणार नाही, कधीच नाही. पण तू तुझ्या मुलांना काय सांगशील की मी आम्ही या गडावर गेलेलो, या ठिकाणी गेलेलो, हो, सोबत तुझ्या आठवणी तुझ्या पुढच्या पिढीला सांगायला तुझ्याकडे असतील. काय बोलतो स्वप्नील, बरोबर ना. वी लिव्ह टू मेक मेमरीज. यस, वी लिव्ह टू मेक मेमरीज. मान्सून आला की अनेक पर्यटक अद्राई जंगल ट्रेकचा अनुभव घेत असतात. जैविकता असलेल्या या जंगलात आपल्याला अनेक औषधी वनस्पती पाहायला मिळतात. अद्राई म्हणजे आड या शब्दाचा अर्थ म्हणजे सह्याद्रीच्या आडोशाला, तर राई म्हणजे देवराई, याचा अर्थ म्हणजे घनदाट जंगल. तर इथे आपल्याला घनदाट असे जंगल पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे पाहू शकता, ही दीपकांडीची फुलं आहेत जी पावसातून आपल्याला मोस्टली पाहायला मिळतात. याला दीपकांडी, काही ठिकाणी एक कांडी पण म्हणतात. हे मोस्टली पावसातूनच बहरतात. खूप सुंदर आहे, खूप मस्त वाटते. आपल्याला ही बघा, ही कारवाची झाड पाहायला मिळतात. मोस्टली याचा वापर लाकूड जाळण्यासाठी वापर केला जातो. ते लोक सांगतात की आरवा बनवतात. आरवा म्हणजे काय, ती ही आपली असते ना, काय दरवाजाच्या इथे बनवतो बघा आपण, उंबरठा बनवण्यासाठी. ओके, मोस्टली याचा वापर उंबरठा बनवण्यासाठी केला जातो. तर पाहू शकता, आता घनदाट जंगल चालू झालंय.
अशी झाडं आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून फक्त आपण खाली वाकून जाऊ शकतो, एवढाच रस्ता आहे. आणि हे उंबराचं झाड आहे, बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे झाड. जागोजागी आपल्याला ज्या झाडं पाहायला मिळतात तर त्याची माहिती आपल्याला आपले ट्रॅफिक किरण देत आहे. फॉग अजून पण नाही गेले, फॉग तर जातच नाही अजून पण. हे बघा पूर्ण पूर्ण घनदाट डेन्सिटी बघा, पडलाय डायरेक्ट, पुन्हा अंधार पडलाय. म्हणून याला अद्राई म्हणजे राई म्हणजे घनदाट जंगल, यासाठी अद्राई असं नाव पडलेलं आहे. इथे अक्षरशः पावसाच्या धारा पण एवढ्या येत नाहीत, म्हणजे पाऊस पण खूप कमी लागतो, एवढं घनदाट जंगल आहे. आणि खूप मस्त वाटतं आहे ना, असं वाटतं इथं प्रॉपर आम्ही घर बनवून राहू शकतो. पूर्ण शेल्टर आहे, प्रॉपर पाहू शकता पूर्णपणे शेल्टर आहे, झाडांनी पूर्ण कव्हर झालं आहे. बरं वाटतं ना, बरं वाटतं एकदम. पाहू शकता आपल्याला या जंगलात मुंग्याचं वारूळ पाहायला मिळतंय. इथं सगळ्या राणी माशी मुंग्यांची पूर्ण फौज राहते. एक चावला तर आपला विषय सगळं आठवण देईल. अख्खा जंगला अपूर्ण पडेल भाई पाहायला. हो, मुंग्या एक चावले ना हातीला पण झोपवते, तर आपण काय चीज आहे. जंगलात असं ओढत पळू ना की पूर्ण जंगल हादरून जाईल. इथपर्यंत सिलेंडर आणलं भावाने. हॅट्स ऑफ. संपला काय? नाही मटेरियल संपलं. मटेरियल संपलं. इथे पण बघा बऱ्यापैकी वारूळ पाहायला मिळतात आपल्याला मुंग्यांची. आंब्याचे झाड आपल्याला दिसतंय, पण आता काय उन्हाळा गेलाय, आंबे काय बेचतात नाही. हा, उन्हाळ्यात द्यायला लागेल. उन्हाळ्यात पण करू शकता, पण इथं ह्युमिडिटी जास्त असेल. पावसाळ्यात वन ऑफ द फेमस ट्रेक आहे. लोक मोस्टली मान्सूनमध्ये खूप लोक इथं व्हिजिट करत असतात. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला एक कोंबळाचं झाड पाहायला मिळतं. मोस्टली हे चुलीमध्ये जाळण्यासाठी या लाकडाचा वापर करतात गावातली लोक. पाहू शकता बऱ्यापैकी असं मोठं झाड आपल्याला तुटलेल्या अशा अवस्थेत असं पाहायला मिळत आहे. जागोजागी असे तुटलेले झाडं पाहायला मिळत आहेत. हे बघा, हे पण बघा, अतिवृष्टी नाहीतर अति जास्त वाऱ्यामुळे हे झाडं पडलेली आहेत. तर या जंगल ट्रेकला येताना मोस्टली तुम्ही गाईड हायर करा. तर आम्ही ज्या गाडी घेतल्या त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव मी मेन्शन करेलच व्हिडिओमध्ये. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून प्री बुक करून ऑलरेडी या ट्रेकला येऊ शकता. जर तुम्हाला जंगलवाला थ्रिल घ्यायचा असेल तर नक्की या ट्रेकला. या बघा झाडाला पूर्णपणे वेल पाहायला मिळते. नॅचरल झोका बघा. पण एवढं बसू शकत नाही, एवढं वेट कॅरी नाही करणार. पण हा नॅचरल झोका आहे. तर हे जेवणाच्या ज्या पतळ्या बनतात या पानाच्या बनतात, जे विणून आपण मोस्टली यूज करतो. तर आजकाल लोक प्लॅस्टिकची खूप यूज करतात. तर तुम्ही या पानाच्या ज्या बनलेल्या असतात पत्रावळ्या
त्याचा यूज करा, म्हणजे इको फ्रेंडली तुम्ही वापर करू शकशिला. म्हणजे नो प्लॅस्टिक, प्लॅस्टिकचा कमी वापर आणि या ज्या नेचरमध्ये येतात त्याचा जास्त वापर. पूर्णपणे चिखलाने भरलेली ही पायवाट आहे आणि पाणी बघा सतत वाहतच आहे इथं. तर हे करंबचं झाड आहे. याचा पण चुलीमध्ये जाळण्यासाठी वापर होतो. तर बऱ्यापैकी इथं अशी झाडं आहेत ज्याचे खोडांचा मोस्टली चुलीमध्ये जाळण्यासाठी वापर केला जातो. जंगलात पूर्ण सुकसुकाट आहे, काहीच आवाज येत नाही आहे, फक्त आम्ही तिघं दिसतोय. आणि व्ह्यू बघा किती मस्त आहे, जबरदस्त. मस्त वाटतंय, मस्त. एवढं घनदाट जंगल आहे ना. आता रिमझिम पाऊस पडत असला तरी ना त्या पावसाच्या धारा माझ्यापर्यंत पोचत नाही. वरतीच बघा पुन्हा घनदाट आहे. तर या जंगलात हरिण, सांबर आपल्याला पाहायला मिळतात, पण आपल्याला पाहायला तर मिळणार नाही. पण हरिण, सांबर या जंगलात आहेत असं आपल्या गाईडने सांगितलं आहे. बिबट्या पण आहे, पण बिबट्या आता लोकांचा मॉर्निंगला वावर असल्यामुळे तो लांब असतो. तो लोकांपासून मोस्टली लांब राहण्याचाच प्रयत्न करतो. जेव्हा रात्र होते तेव्हा बिबट्या शिकारीसाठी येतो. इथे रानडुक्कर पण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर हे आहे वाकड्याचं झाड. ह्याचा पण वापर सरपणसाठी यूज करतात. सरपण म्हणजे चुलीमध्ये लाकूड जाळण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी मायबोलीनुसार वेगवेगळं वाक्य यूज केलं जातं. तर इथे सरपण असं यूज करतात. आणि स्वप्नीलच्या गावी बैतन 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 नॉट बैंगन, बैतन बैतन रे नाना. बैतन खानदेश, खानदेश ना बैतन, बरोबर ना. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे अदराई जंगलच्या एंड पॉईंटला. हा बघा कसा वाहता आपल्याला वॉटरफॉल पाहायला मिळतोय. हा बघा, हा तिथून वरतून झाडाच्या मागे लपलेला आहे. तिथून वरतून वाहत हे पाणी वाहत खाली चाललेलं आहे. आणि समोर बघा धुक्याची चादर पसरलेलीच आहे. तर हा होता एंड पॉईंट अंतराई जंगलचा. तर आता पाऊस गेलेला आहे, तर आपण लवकरात लवकर काळू वॉटरफॉलच्या व्ह्यूला जाऊ. होप्स आपल्याला काळू वॉटरफॉल पाहायला मिळेल. एक जबरदस्त असा फ्लो आहे पाण्याचा.
तर मित्रांनो, आमचा अद्राई जंगल ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तर आम्ही परतीचा प्रवास चालू केला आहे. तर आता फटाफट आम्हाला काळू वॉटरफॉलच्या इथं पोचायचं आहे. कारण येताना आम्ही गेलेलो तेव्हा पूर्णपणे धुक्याची चादर पसरलेली. तर आता पाऊस पूर्णपणे थांबला आहे आणि धुकं पण हळूहळू निसरलेत. तर आम्ही फटाफट तिथे पोचतो आहे. होप सो आम्हाला पाहायला मिळेल तो अद्भुत असा व्ह्यू. तर मित्रांनो, सह्याद्री आपल्याला नाराज करत नाही असं बोलतात, पण ते खरंच आहे. जेव्हा स्टार्टिंगला इथं आलो होतो आम्ही ट्रेक करताना, तर पूर्णपणे धुकं होते. तर मित्रांनो, परफेक्टली मी समोर काळू वॉटरफॉलच्या व्ह्यूच्या समोर उभा आहे. परंतु पाहू शकता पूर्णपणे धुक्याने पसरलेलं आहे आणि इथं लोक पण वाट बघतायत की धुकं जाते आणि त्यांना व्ह्यू पाहायला मिळेल. आणि आता पूर्णपणे धुकं नाहीसे झालेत आणि खरंच खूप मनमोहक असा व्ह्यू दिसला आहे. तर खरंच सह्याद्री कोणाला नाराज करत नाही आणि हे खरं झालं आहे. जेवढ्या वेळा बघशीला तर हा व्ह्यू जबरदस्त वाटतंय. काळू वॉटरफॉल आणि या वॉटरफॉलला यायचा रस्ता इथे आहे. सह्याद्री पूर्णपणे आपल्याला हिरवी चादरमध्ये पसरलेली दिसते. हाच तर आहे मान्सूनचा खरा मजा आणि हेच तर आहे खरं स्वर्ग. तुम्ही पण या अनुभवा. हाल तर स्वप्नील नाराज नाही गेला आपल्याला सह्याद्रीने. मस्त ना, वर्थ ना. आता तरी वर्थ ना. या साईडला या लोक खाली आता वर्थ ना हा व्ह्यू. टोटली वर्थ आहे. तर मित्रांनो, हा आपला ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. तर आय होप हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.